नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रशांत डाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6. या दोनही विषयांमध्ये आपल्याला एक कॉमन टॉपिक येतो माहिती तंत्रज्ञानावरती, आणि या माहिती तंत्रज्ञानावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो. मग माहिती तंत्रज्ञानामध्ये जरी प्रश्न आला तरी मात्र आपल्याला त्यामध्ये लिहायला अडचणी निर्माण होतात. साधे सोपे प्रश्न असतात, पण आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळेस मुद्देच आठवत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर यामध्ये तुमचे बरेचसे पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर होतील. पॉईंट अतिशय सोपे आहेत, आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भातला. आता प्रत्येकाला माहिती तंत्रज्ञान हे सर्वांना माहिती आहे, पण हे आपल्याला परीक्षेला लिहिता येत नाही. ही एक आमची सगळ्यात मोठी समस्या आहे. मग आता आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यास कशाचा करायचा आहे, तर सहकारी बँका किंवा पतसंस्था यांसाठी माहिती तंत्रज्ञान किती महत्त्वाचं आहे, सहकारी संस्थेसाठी माहिती तंत्रज्ञानाचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, या टाईपचे तुम्हाला प्रश्न येतात पेपर नंबर 6 मध्ये. आणि पेपर नंबर 5 मध्ये तुम्हाला माहिती तंत्रज्ञान कायदा दिलेला आहे 2000. या कायद्याचा महत्त्वाचा उद्देश काय असणार आहे आणि ह्या कायद्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी समाविष्ट आहे, या टाईपचा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. प्रश्न अतिशय सोपे आहेत. चला तर आपण आता सुरू करूया. माहिती तंत्रज्ञान. बँक व्यवसायामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा काय फायदा आहे आणि काय तोटे आहे. पहिला फायदा आपला या ठिकाणी असणार आहे वेबसाईट बनवणं. दुसरा फायदा आपला असणार आहे व्यवहाराची उपलब्धता. तिसरा फायदा आपला या ठिकाणी असणार आहे पैशांचे हस्तांतरण, बिलांचा भरणा, जलद व्यवहार आणि ग्राहक सेवा. असे महत्त्वाचे आपल्याला या ठिकाणी फायदे असणार आहे. आता वेबसाईट बनवणं म्हणजे काय असणार आहे, की बऱ्याचशा संस्था असतात, बँका असतात. तर आपल्या जे काही संस्था किंवा बँकांची जी माहिती असणार आहे, ही माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्था किंवा बँका त्या ठिकाणी वेबसाईटची मदत घेते. वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप असतात. आता ह्या गोष्टी कशातनं शक्य झाल्या हो? तर माहिती तंत्रज्ञान. मग हेच आपल्याला यामध्ये लिहायचं आहे ना फायदा. आम्हाला जर प्रश्न विचारला ना, इंटरनेटचे फायदे तोटे काय हो, तर आमचं पहिलंच उत्तर रेडी असतं, वेळेची बचत. हा तर बरोबर आहे, पण आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे तर लिहिणं गरजेचं आहे ना. नुसतं वेळेची बचत लिहून चालणार आहे का फायदा? नाही. तर ठराविक मुद्दे आपल्याला त्यामध्ये आले पाहिजे. तर तेच आपण व्हिडिओमध्ये कव्हर करतो. इकडे लक्ष द्या. बँक व्यवसायामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय असणार आहे, तर वेबसाईट बनवणे. संस्थेच्या संदर्भात, बँकेच्या संदर्भात वैयक्तिक लोक सुद्धा वेबसाईट बनवतात त्या ठिकाणी, पण आपण बँकिंगचा अभ्यास करतोय म्हणून. त्यानंतर व्यवहाराची उपलब्धता. माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्याला बरेचसे व्यवहार हे आपल्याला आता घर बसल्याच होत आहे. बँकांमध्ये जाण्याची गरजच नाहीये. या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या, तर माहिती तंत्रज्ञानामुळे. पैशांचे हस्तांतरण. आपल्याला एखाद्या व्यक्तीने सांगितले की आम्हाला पैसे पाहिजेत, अर्जंटली पाहिजे, पाठव, तर आपण लगेच कशाच्या माध्यमातून पाठवतो? गुगल पे, फोन पे किंवा जे इंटरनेट बँकिंग असणार आहे त्यांच्या माध्यमातून आपण काय करतो, पैशांचं हस्तांतरण करतो. म्हणून हा देखील एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचा फायदा आहे संस्थेला, बँकांना. बिलांचा भरणा. वेगवेगळ्या पद्धतीचे बिलं असतात, कर असतात, ते आपल्याला ऑनलाईन भरावे लागतात. परीक्षा शुल्क असतात. ह्या गोष्टी कशा शक्य झाल्या आहेत, तर माहिती तंत्रज्ञानामुळे. त्यानंतर जलद व्यवहार होतो या ठिकाणी, म्हणजे जास्त विलंब लागत नाही आपल्याला व्यवहार जर या ठिकाणी करायचे असतील तर. काही मिनिटांमध्ये, सेकंदामध्येच आपल्या त्या ठिकाणी पैशांचं हस्तांतर केलं जातं. आणि ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी सेवा पुरवल्या जातात माहिती तंत्रज्ञानामुळे. जसं की एटीएमचा आहे, चेक असणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आता काही डिजिटल चेक सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. डिजिटल पेटीएम पण आपल्याकडे आलेले आहेत. एटीएम कार्ड पण डिजिटल झालेले आहेत आपल्याकडे बरेचसे. तर हा प्रकार आपल्याला माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झालेला आहे. संस्थांना पण फायदा होतो यामध्ये, ग्राहकांना पण फायदा होतो. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फायदा, परीक्षेला जर प्रश्न आला की सहकारी बँकांना किंवा संस्थांना माहिती तंत्रज्ञानाची का आवश्यकता आहे किंवा त्याचे काय फायदे आहेत ते स्पष्ट करा, तर हे बेसिक मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजे.
त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे फायदे बघितले तर तोटे निश्चित असणार आहे हो. मग तोटे कोणकोणते असणार आहे? सायबर गुन्हा. आता सायबर गुन्हा घडवणं हे माहिती तंत्रज्ञानाच्याच अंडर येणारा पार्ट असणार आहे. म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये काय असणार, की तुमचे बरेचसे अकाउंट त्या ठिकाणी हॅक केले जातात. त्यामुळे हे सायबर गुन्ह्यांमध्ये येतात. कधी-कधी फ्रॉड होतात ऑनलाईन. हे सुद्धा सायबर गुन्ह्यांमध्ये येतात. म्हणून हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा तोटा असणार आहे माहिती तंत्रज्ञानाचा. पण आपलं अकाउंट त्या ठिकाणी सुरक्षित राखण्यासाठी बँका आपल्याला वेळोवेळी मेसेज करतात, की कोणाला ओ-टी-पी शेअर करू नका. आपला जो पिन असणार आहे तो सुरक्षित ठेवा. ह्या ज्या यंत्रणा आहेत, ह्या आपल्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्यापर्यंत पोहोचतात मेसेजच्या स्वरूपामध्ये. मग ह्या सुद्धा गोष्टी एक आपल्याला यामध्ये फायदा आहे. पण बऱ्याचसा तुम्हाला त्या ठिकाणी जागरूकता निर्माण करण्यासाठी बँका तुम्हाला वेळोवेळी मेसेज करते, की सायबर गुन्ह्यांसारखे तुमच्याकडे काही गुन्हे घडू नये. हा देखील आपल्याला एक त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा तोटा असणार आहे. पुढे महागडी यंत्रणा असते. आता बऱ्याचशा बँकांना, संस्थांना माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही. आता वापर करता येत नाही म्हणजे नक्की काय हो? कारण ती महागडी यंत्रणा असते ना. त्याच्यासाठी इंटरनेट जाळं खर्च करावा लागतो, मेंटेनन्स त्या ठिकाणी ठेवावा लागतो. सॉफ्टवेअरवाले असतात, वेब पेजवाले असतात, त्यांच्या अपडेटमध्ये राहावं लागतं. ही एक महागडी यंत्रणा असते. म्हणून काही-काही संस्थांमध्ये बघा अजूनही काही जी यंत्रणा चालते ती ऑफलाईन पद्धतीचीच चालते. काही-काही बँकांमध्ये अजून देखील तुम्हाला एटीएम कार्डची फॅसिलिटी नाहीये. म्हणजे लोकली आपण ज्या काही पतसंस्था वगैरे ज्या बघतो, तर त्या पार्टमध्ये. पण एखाद्या संस्थेकडे किंवा बँकेकडे पुरेसा निधी असेल, पैसा असेल, तर बँका निश्चित तुम्हाला त्या पद्धतीच्या फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाईड करत असते. आता इंटरनेट बँकिंग आणि एस-एम-एस वगैरे बॅलन्सचे ह्या गोष्टी आता प्रत्येक बँकांमध्ये, कारण आपण नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत आता आणि ह्या गोष्टी आता त्या ठिकाणी शक्य होत आहेत. पण ह्या वापरत असताना कुठेतरी आपल्याला खर्चही करावा लागतो. मग संस्थेला तेवढा निधी आवश्यक असणं गरजेचं आहे. म्हणून ही एक प्रकारे महागडी यंत्रणा असते. हा एक सगळ्यात महत्त्वाचा तोटा असणार आहे त्यामध्ये. पुढे आहे नेटवर्कची समस्या. कारण इथे आपल्या बऱ्याचशा मुलांना नेटवर्कच्या समस्या निर्माण होतात. तसेच बँकांना सुद्धा नेटवर्कच्या समस्या निर्माण होतात. कधी-कधी आपले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतात ते फेल्ड होतात. अकाउंटमधनं पैसे कट होतात. हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा तोटाच असणार आहे माहिती तंत्रज्ञानाचा. पुढे विशिष्ट वर्गाला याचा एक फायदा होत असतो. म्हणजे काही ठराविक वर्ग जर आपण बघितलेत, त्यांच्याकडे पुरेसा निधी असेल, काही संस्था असतील त्यांच्याकडे पुरेसं भांडवल असेल, तर त्या मोठ्या-मोठ्या तंत्रज्ञानाच्या फॅसिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल करतात खातेदारांसाठी. म्हणून हा एक सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी तोटा असतो, की ज्या गरीब संस्था असतात, तर त्यांना या ठिकाणी वापरण्यासाठी पुरेसा त्यांच्याकडे निधी नसतो. म्हणून आपण हा पार्ट बघितला. बँकिंग व संस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा फायदा काय असणार आहे आणि तोटा काय असणार आहे. पॉइंट कळाला व्यवस्थित. आता आपण येऊया एटीएमचे फायदे तोटे. आता बराचसा पार्ट सोपा आहे सर. एटीएमचे फायदे तोटे विचारले हो, आम्ही हे लिहू शकतो असं तुम्ही म्हणतात हा. आणि लिहायला सांगितलं तर फक्त 2-3 वाक्यच लिहितात. संपलं. मग अशा टाईपचा प्रश्न जर तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्कांसाठी आला किंवा 10 मार्कांसाठी आला, तर नुसतं तिथे 2 मुद्दे लिहून चालणार आहेत का हो? तर नाही. मुद्दे अतिशय सोपे आहेत. फक्त व्यवस्थित लक्ष द्या इकडे. एटीएमचे फायदे आणि तोटे आपल्याला लिहायचे. आता एक प्रकारे एटीएमचा फायदा काय असणार आहे? ते वेगवान व अचूक सेवा आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. रोकड तुम्हाला त्या ठिकाणी बाळगण्याची गरज नाहीये. म्हणजे कॅश तुम्हाला त्या ठिकाणी बाळगण्याची गरज नाही. एटीएम कार्ड असलं लगेच एटीएमला. पण एटीएमला पैसे असेल तरच जाणार ना आपण. पण या ठिकाणी तुम्हाला रोकड बाळगण्याची गरज नाहीये. त्यानंतर खात्यासंबंधित त्वरित तुम्हाला माहिती मिळते. एटीएम मशीनला गेला, बॅलन्स चेक करायचा आहे. बँकेत जायची गरज आहे का? मशीनवरच आपल्याला बॅलन्स कळतो. मग सर आमच्या मोबाईलला मेसेज येतो ना हो. ही पण एक माहिती तंत्रज्ञानाचीच तुम्हाला त्या ठिकाणी फॅसिलिटी आहे, फायदा होतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला खात्यासंबंधी त्वरित माहिती मिळते. एटीएम मशीनमधनं पैसे काढले, लगेच मेसेज येतो किती शिल्लक राहिली आहे. लगेच तुम्हाला एक रिसिप्ट येते. त्यानंतर पुढे आपलं असणार आहे, शून्य वार्षिक फी असते त्या ठिकाणी आणि व्याज पण तुम्हाला काहीच नसतं. एटीएम वरती काय व्याज वगैरे आकारतात का? आता काही बँकांमध्ये 1-1 वर्षासाठी एटीएम कार्ड फ्री देतात. तिथे तुमचे कोणतेही चार्जेस नसतात. पण तुमचं वर्ष कंप्लीट झालं का नंतर ते तुमचे अकाउंटमधनं चार्जेस कट करतात. पण सुरुवातीला तर तुम्हाला याचा फायदा होतो ना, की शून्य वार्षिक फी म्हणजे 1 वर्ष तर तुम्हाला त्या ठिकाणी मोफत वापरायला मिळतं ना एटीएम कार्ड. हा सुद्धा तुमचा फायदा आहे एटीएमचा. त्यानंतर ग्राहकांना बँकेत जावं लागत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे.
पैसे जर तुम्हाला अचानक बँकांमधनं काढायचे असेल, तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाहीये. एटीएमला म्हणजे आपल्या अकाउंटला पैसे असेल, तर आपण लगेच जवळच्या एटीएमला जातो आणि पैसे काढतो. पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं असतं, लिमिट दिलेलं असतं. कळतोय मुद्दा व्यवस्थित? मग आता या पद्धतीचा आपल्याला फायदा बघितला एटीएमचा. मग आता एटीएमचे तोटे काय असणार आहे हो? सायबर गुन्हे घडू शकतात. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक केले जाऊ शकतात, कधी कधी हॅक केले जातात. म्हणून हा देखील एक सगळ्यात महत्वाचा तोटा असणार आहे. महागडी यंत्रणा असते. आता महागडी यंत्रणा म्हणजे काय, की बऱ्याचशा संस्थेला एटीएम कार्ड देणं परवडत नाही. म्हणून त्यावेळेस काय त्या संस्था काय सांगतात, की तुम्ही स्वतः बँकेत या, व्यवहार करा. कारण बँकेला तेवढा निधी पाहिजे ना, तुम्हाला एटीएम कार्ड द्यायचे म्हणजे 1 वर्षासाठी तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे. बरोबर आहे, ते चार्जेस आकारतायत मान्य आहे. पण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काही मेंटेनन्स असतो ना. बँका ते त्या ठिकाणी सगळं सुरक्षित ठेवत असते. म्हणजे तुम्ही जे एटीएम कार्ड एखाद्या दुसऱ्या कोणत्या मशीनला गेलात एटीएमच्या आणि तिथे यूज केलं, तर तुम्ही म्हणतात की सर आमचे पैसे कट झाले. पण मग आपण कधी कधी काय म्हणतो, की नाही बाबा हे चार्जेस आपल्याला परवडत नाही, हे महागडे. मग त्याच्यासाठी आपल्याला ही एक महागडी यंत्रणा असते. म्हणजे एटीएम बघायला गेलं तर बऱ्याचशा जे एटीएम कार्ड असतात त्या वेगवेगळ्या बँकांचे त्या ठिकाणी मशीन असतात एटीएमचे. तुम्ही साधा बॅलन्स जरी चेक करायला गेलात तरी तुमच्या अकाउंटमधनं काही विशिष्ट अमाऊंट कट होते. साधारण 10 रुपये, 20 रुपये, 15 रुपये त्यांचे काही असे चार्जेस असतात. ते सुद्धा त्या ठिकाणी कट होतात. म्हणून ती एक महागडी यंत्रणा आहे. एटीएम कार्ड हरवल्यास किंवा चोरी गेल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. हा एक सगळ्यात महत्वाचा तोटा असणार आहे तुमचा त्या ठिकाणी. त्यानंतर पैसे काढताना तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. आता पैसे काढताना अडचणी काय निर्माण होतात, तर हे आता प्रत्येकाला अनुभव असणार आहे. हा सुद्धा एक तोटा आहे एटीएमचा, की आपण बऱ्याच वेळेस काय करतो, एटीएम मशीनला जातो, मशीन मध्ये आपण जे आपलं कार्ड असतं ते टाकतो. बॅलन्सची प्रोसेसिंग आपण त्या ठिकाणी पहिलं बघून घेतो, की बॅलन्स आहे का आपल्या अकाउंटला. ठीक आहे. त्यानंतर पिन वगैरे टाकून आपल्याला जी अमाऊंट काढायची आहे त्या अमाऊंटचा पण त्या ठिकाणी रेकॉर्ड करतो आणि आपलं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतं. पण कधी कधी पैसेच येत नाही मशीन मधनं. पण आपल्या अकाउंट मधनं काय झालेला असतो, डेबिट झालेला असतो बॅलन्स. बॅलन्स कट झालेला असतो पण पैसेच आपल्या हातात येत नाही. म्हणून ह्या सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा प्रॅक्टिकली मुद्दा आहे. हा हा सुद्धा आपल्या त्या ठिकाणी एटीएमचा सगळ्यात महत्वाचा तोटा असतो. त्यानंतर अतिरिक्त त्या ठिकाणी शुल्क आकारले जातात. जे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं, की ऑदर एटीएमला गेल्यावरती आपण एटीएम जेव्हा यूज करतो त्यावेळेस काही काही ठिकाणी आपल्याकडनं ऑदर बँका असतात त्या आणि आपल्या ऑदर बँकेचं एटीएम असतं. तर त्या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन्स केलं तर त्या ठिकाणी चार्जेस जास्त आकारले जातात. म्हणून हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा तोटा असणार आहे. आता व्यवस्थित मुद्दा लक्षात आला. एटीएमचे फायदे आणि तोटे आता तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील. बाकीची जर तुम्हाला यामध्ये मनाने लिहायचे असेल तर तुम्ही आरामात लिहू शकतात. कारण हा पार्ट असा आहे की खूप सोपा आहे. प्रॅक्टिकली युजली हा जास्त पार्ट आहे आपला. पण आपल्याला तो लिहिता येत नाही. म्हणून मी तुमच्यासाठी हे बेसिक महत्त्वाचे पॉइंट यामध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एवढे तरी व्यवस्थित लिहा. त्यानंतर बँक व्यवसायात तंत्रज्ञानाचं महत्त्व काय आहे, गरज काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं निरंतर बँकिंग सेवा असते. म्हणजे आपली जी बँकिंग सेवा ही जलद गतीने होण्यासाठी आपल्याला माहिती तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्यानंतर सेवांचे विविध दालन त्या ठिकाणी उपलब्ध असतात. वेगवेगळ्या फॅसिलिटी बँक तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते. आता हे कशाच्या माध्यमातून शक्य झालंय, तर माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. कामकाजामध्ये गती निर्माण होते. बँकेच्या कामकाजामध्ये, कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये त्या ठिकाणी गती निर्माण होते. आपल्याला ऑनलाईन घर बसल्या आपल्याला बँकेचे स्टेटमेंट चेक करता येत आहेत. त्याच्यासाठी आपल्याला बँकेत जावं लागतंय का? ते काही गरज नाही. आपल्याकडे ॲप असतो. आपण ईमेल आयडी वर जरी टाकला तरी आपल्या ईमेल आयडीला पीडीएफ येते आपल्या बँकिंगची पूर्ण स्टेटमेंटची. म्हणून हे कसं शक्य झालं, तर बँकिंग तंत्रज्ञानामुळे या गोष्टी त्या ठिकाणी शक्य झालेल्या आहेत. वेळेची बचत होते, उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होते बँकांना. त्यानंतर ग्राहकांच्या दृष्टीने यामध्ये बराचसा फायदा आहे. जितका आपण फायदा बघितला तितकाच तोटे पण काही बघितले. त्याच्यामुळे ही यंत्रणा आपल्याला जरी सुरक्षित आहे असं वाटलं, पण आपण त्या ठिकाणी सुरक्षित असणं गरजेचं आहे. म्हणजे कधी-कधी काही लोकं याचा गैरवापर खूप प्रमाणामध्ये करताना आपल्याला दिसत आहे. पण आपले अकाउंट्स वगैरे जे काही एटीएम कार्ड वगैरे असतील, क्रेडिट कार्ड वगैरे असतील, यांचे पिन वगैरे आपण त्या ठिकाणी गुप्त पद्धतीने राखून ठेवणं गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी बराचसा गैरप्रकार आपल्याला त्या ठिकाणी घडताना दिसतो. कोणालाही चुकून आपण ओ-टी-पी वगैरे जर काही मेसेज आला तर सांगायचा नाही.
या बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांनी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरी आधुनिक तंत्रज्ञानाचं युग असलं, तरी आपण त्या ठिकाणी जागृत राहणं गरजेचं आहे. हा प्रत्येक ग्राहकांचा हक्क आहे. ओके. पुढे कोर बँकिंग. आता कोर बँकिंगमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असणार हो? म्हणजेच हा एक प्रकार आपल्याला बँकिंग सेक्टरच्या संदर्भातला आहे तंत्रज्ञानाचा. यामध्ये कर्मचारी वर्गाला फायदा होतो, व्यवस्थापन मंडळाला फायदा होतो, ग्राहक वर्गाला फायदा होतो आणि बँक नियंत्रक जे घटक असतात, बँकांवर जे नियंत्रण ठेवणारे असतात तंत्रज्ञानाच्या संदर्भातले, त्यांना या ठिकाणी फायदा होताना आपल्याला दिसतो. असं एकंदरीत आपण पेपर क्रमांक 6 मध्ये हा सगळ्यात महत्वाचा बेसिक पार्ट असणार आहे माहिती तंत्रज्ञानावरती, तो आपण बघितला. फायदे तोटे बघितले, बँक व्यवसायामध्ये माहिती तंत्रज्ञानाची गरज काय आहे ते बघितलं, एटीएमचे फायदे तोटे बघितले. बरेचशा बँकिंग यंत्रणेसंदर्भातील तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. जसं की चेक असेल तर चेकच्या संदर्भातील माहिती लिहा, किंवा डेबिट कार्ड म्हणजे काय असणार आहे, क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं. ह्या आपल्या किरकोळ गोष्टी आहेत की जे आपण दैनंदिन वापरामध्ये त्याचा त्या ठिकाणी यूज करत असतो. याचीच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती लिहायची. क्लिअर पॉइंट. आता येऊया आपण थोडंसं माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भातलं त्यांचं वैशिष्ट्य काय असणार आहे. तर माहिती ही एक कृतीशील असते. यामध्ये काळानुसार माहितीमध्ये बदल केला जातो, म्हणून बँका सुद्धा वेळोवेळी आपल्याला काही अपडेट देतात. जसं की तुमच्याकडे एखाद्या बँकिंगचा ऍप असेल तर तो आपल्याला त्या ठिकाणी अपडेट करायला सांगतात. आता अपडेट करायला का सांगतात, तर काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे ना. त्यानंतर माहितीमध्ये अचूकता असते आणि पूर्वज्ञानात दुरुस्ती करून माहिती त्या ठिकाणी तयार केली जाते. म्हणजे त्यामध्ये वेळोवेळी बदल केले जाते. हे माहिती तंत्रज्ञानाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मग आतापर्यंत आपण सर्व बघितलं हो, की माहिती तंत्रज्ञान म्हणजे यामध्ये आपण बघितलं की बँकिंग व सहकारी संस्था यांचे फायदे तोटे काय असणार आहे माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भातले. एटीएमचे फायदे तोटे बघितलं, बँक व्यवसायामध्ये तंत्रज्ञानाची गरज काय आहे, महत्व काय आहे हे बघितलं. मग यावरती कुठेतरी कायद्याचं नियंत्रण तर पाहिजे ना. एखाद्या वेळेस अशी काही घटना घडली, तर घटना घडल्यावरती आपल्याला कायद्याचं त्या ठिकाणी नियंत्रण पाहिजे. मग त्याच्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा अस्तित्वात आला. मग यामध्ये काय महत्वाची माहिती दिली आहे ती आपण बघूया. नक्की ह्या कायद्याचं उद्दिष्ट काय होतं, तर बघा, ई कॉमर्स या पद्धतीने केलेल्या व्यवहारांना मान्यता देणं. म्हणजे जे तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणार आहेत, ऑनलाईन व्यवसाय करणार आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी मान्यता देणं हा या कायद्यामध्ये महत्वाचा उद्देश असणार आहे. डिजिटल रचनेला कायदेशीर मान्यता देणं. आता जे काय आपण सर्व बघतोय डिजिटल युग झालेलं आहे, या डिजिटल युगावरती आपल्याला या कायद्याचं बंधन असतं. त्यानंतर सहकारी दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक फायलिंग करणं. म्हणजे वेगवेगळे आपण सहकारी कागदपत्र जे आपले असतात, सरकारी कामकाजांच्या संदर्भातले जे रजिस्टर असतात, ते आता आपल्याला ऑनलाईन डिजिटल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा कायद्याचं सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे. कारण आपण जे काही बरेचसे फायलिंग डॉक्युमेंट वगैरे बघतो, तुम्ही सर्वांनी जीडीसीचे फॉर्म भरलेले आहेत, हे सर्व कशा स्वरूपाच्या माध्यमातून असणार आहे, ते इलेक्ट्रॉनिक फायलिंगच्या स्वरूपात ना. तुमच्याकडे पीडीएफ त्या ठिकाणी अवेलेबल झाली, तुम्ही फॉर्म भरल्याच्या संदर्भातली. मग असे जे काही वेगवेगळे दस्तऐवज असणारे कागदपत्र असणारे, तर यांच्या संदर्भात त्या ठिकाणी फायलिंग करणं इलेक्ट्रॉनिक मध्ये हे माहिती तंत्रज्ञानाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे 2000 ह्या कायद्याअंतर्गत. माहिती व आकडेवारी यांचं इलेक्ट्रॉनिक मध्ये जतन करणं, वेगवेगळी माहिती असते ती साठवून ठेवणं, जतन करून ठेवणं, कारण ह्या गोष्टी आपल्याला माहिती तंत्रज्ञानामुळेच त्या ठिकाणी शक्य झालेल्या आहेत. त्यानंतर वित्तीय संस्था, बँका यांच्या निधी हस्तांतर करण्यामध्ये मान्यता देणं. आता जरी आपण या ठिकाणी पैशांचं हस्तांतर करतो, बघितलं आपण, एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवणं हे माहिती तंत्रज्ञानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा आहे. पण याच्यासाठी मान्यता देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, की वित्तीय संस्था असतील, बँका असतील, यांच्या निधीचं हस्तांतर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याची मदत घेतली जाते. बँकिंग हिशोबांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हस्तांतर करण्यासाठी, म्हणजे बँकांचे जे काही हिशोब असतात, स्टेटमेंट असतात, हे बरेचसे त्या ठिकाणी अकाउंट त्यांचे हॅक केले जातात. तर यावरती कुठेतरी सुरक्षितता, कायदेशीर बंधन असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हे त्यामागचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे. मग आता माहिती तंत्रज्ञान आपण कायदा बघितला हो 2000, मग यामध्ये सगळ्यात समाविष्ट बाबी असणाऱ्या कोणत्या, तर इंटरनेट वापरण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपकरणं असतात. जसं की संगणक आहे, त्याच्यानंतर संगणकाचं नेटवर्किंग असणार आहे, त्यानंतर माहितीची आकडेवारी असणार आहे, त्यानंतर डिजिटल सही असणार आहे.
मग यामध्ये काही केंद्र शासनाने डिजिटल सहीच्या संदर्भातले बरेचसे त्या ठिकाणी नियम लागू केलेले आहेत. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्यावेळेस आपण फॉर्म फिलअप केलं, तर फॉर्म फिलअप करत असताना आपल्याला त्या ठिकाणी फोटो विचारतात, सिग्नेचर विचारतात. या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सेव्ह केल्या जातात, जतन केल्या जातात. कारण त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता, तर परीक्षेला गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित जे सुपरवायझर असतात, ते त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करतात, की बाबा परीक्षेला जो विद्यार्थी आलेला आहे, तो हाच आहे का? त्याचे सिग्नेचर सुद्धा बरोबर आहे का? असे बरेचसे तुम्हाला हे कशाच्या माध्यमातून शक्य झाले? तर डिजिटलच्या माध्यमातून शक्य झालेले आहे. आपल्याकडे बऱ्याचशा प्रमाणात युनिव्हर्सिटीचे जे रिझल्ट लागतात, त्या रिझल्टवरती जे एक्झामिनेशन डिपार्टमेंटचे जे मोठे हेड ऑफ द असतात, तर त्यांच्या काही सिग्नेचर असतात. तर ह्या सुद्धा कशाच्या स्वरूपात असतात हो? डिजिटलच्या स्वरूपात असतात. मग ह्या गोष्टी केव्हा शक्य झाल्या? तर माहिती तंत्रज्ञानामुळे. नाहीतर बऱ्याच सगळ्या रिझल्टवरती आपल्याला त्या सह्या वगैरे कराव्या लागतात. मग हे डिजिटल त्या ठिकाणी प्रिंटिंगवरती सिग्नेचर केले जातात. याच्यासाठी सुद्धा कायदेशीर काही बंधनं असतात. म्हणून या ठिकाणी शासनाने डिजिटल सहीचा प्रकार कोणता असणार आहे, त्याची पद्धत कोणती असणार आहे, त्याचं स्वरूप कोणतं असणार आहे आणि सही करणाऱ्या व्यक्तींची त्या ठिकाणी ओळख असते. म्हणून हा एक बेसिक महत्वाचा पार्ट तुम्हाला डिजिटलच्या जे सही असतात त्याच्यामध्ये नियम दिलेले असतात आणि हा संपूर्ण अधिकार केंद्र शासनाला त्या ठिकाणी अवेलेबल असतो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याची त्या ठिकाणी मदत घेतली जाते. असा एकंदरीत आपण आजचा व्हिडिओमध्ये बेसिक महत्वाचे पार्ट माहिती तंत्रज्ञानावरती अभ्यासलेले आहेत. आता माहिती तंत्रज्ञानामध्ये याच टाईप आपल्याला परीक्षेला प्रश्न कोणते येतात ते लिहून घ्या. सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यानुसार काही महत्वाचे उद्दिष्ट स्पष्ट करा. हा एक प्रश्न येतो. सहकारी बँका पतसंस्थांमध्ये माहिती तंत्रज्ञानाची आवश्यकता का आहे ते स्पष्ट करा. किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहकारी बँकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करा. पुढचा प्रश्न घ्या. बँक व्यवसाय व सहकारी संस्था बँक व्यवसाय व सहकारी संस्था यांना माहिती तंत्रज्ञानाचे फायदे कसे होतात हे स्पष्ट करा आणि फायदे स्पष्ट करून त्याच्यावरती तोटे स्पष्ट करा किंवा समस्या स्पष्ट करा आणि उपाययोजना मांडा. आता उपाययोजना तुम्हाला यामधनं लिहिताच येतील. बरेचसे पार्ट यामध्ये क्लिअर होतात की सुरक्षा त्या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याची त्या ठिकाणी मदत घेणं गरजेचं आहे. सिक्युरिटीसाठी आपल्याला त्या ठिकाणी युजर नेम पासवर्ड असतात, ते आपल्याला त्या ठिकाणी कुठे फॉरवर्ड करू नये. असे बरेचसे आपल्याला खात्या संदर्भातील माहितीची त्या ठिकाणी एक उपाययोजनामध्ये तुम्ही हा पार्ट लिहू शकता. एकंदरीत तुम्हाला आजचा महत्वाचा जो आपला टॉपिक आहे माहिती तंत्रज्ञानाविषयी व्यवस्थित समजला असेल. पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 मध्ये हे टॉपिक आपल्याला येतात. यावरती परीक्षेला प्रश्न येतात. त्याच्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित परत एकदा व्हिडिओ बघा, ज्याच्यातनं तुमचा पार्ट क्लिअर होईल. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, लाईक मात्र नक्की करत चला. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काही पीडीएफ नोट्स पाहिजे असतील शॉर्टमध्ये तर त्या अवेलेबल आहेतच. त्या संदर्भातील व्हॉट्सअपला तुम्हाला चार्जेस सेंड केले जातील. ती प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला ॲपला जॉईन केलं जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.